मिशन मार्फत स्वच्छता अभियान कार्यक्रम राबवत असताना संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहयोगाने प्रोजेक्ट अमृतचा शुभारंभ वर्ष 2023 मध्ये केला असून त्या अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन परियोजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे आयोजन संपूर्ण भारतातील 900 शहरांमधील सुमारे 1500 ठिकाणी एकाच वेळी करण्यात आले आहे। या अभियानाचा मुख्य उद्देश जलसाठ्याचे संरक्षण, त्याची स्वच्छता व जनसामान्यांमध्ये याविषयी जागरूकता अभियान राबवून त्यांना प्रोत्साहित करणे हा असून या परियोजनेअंतर्गत संपूर्ण भारतातील विविध ठिकाणचे समुद्रकिनारे, नद्या, सरोवरे, तलाव, विहिरी, झरे इत्यादी जलसंसाधनांची स्वच्छता केली जात आहे। नवी मुंबई परिसरात ऐरोली, वाशी, कोपरखैरणे, सानपाडा, साठेनगर, घणसोली, नेरूळ, शिरवणे, बेलापूर तसेच खारघर व्यतिरिक्त नवीन पनवेल, कळंबोली, खांदा कॉलनी, न्हावडा गाव, कामोटे याशिवाय उरण तालुक्यात हनुमान कोळीवाडा, विंधने गाव, गोठणे, क्रोप्रोली, उरण शहर व जसकार इत्यादी या ठिकाणी हे अभियान राबविण्यात आले असून हजारोंच्या संख्येने निरंकारी सेवादल, स्वयंसेवक, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे सदस्य व अन्य निरंकारी भक्तांनी भाग घेतला असून नवी मुंबईच्या जनतेला एक आदर्श घालवून दिला आहे। संत निरंकारी मंडल द्वारा ये जो आज आप देख रहे हैं यहाँ पर नेरुल के इस तालाब में, वहाँ बीच रोड पर जो स्थित है, यहाँ पर जो सफाई अभियान चल रहा है, इसका उद्देश्य मेनली यही है कि जो हमारे आसपास सफाई है वो रखना कितना ज़रूरी है। और हम जो ये कार्य कर रहे हैं ये हमारी सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज के आशीर्वाद और उनके आदेश से अनुसार ये काम कर रहे हैं और ये सेवा समाज के लिए हम लोग हमारी जो सेवा दल है वो सब करते हैं और स्वेच्छा भाव से करते हैं। और ये न केवल आज यहाँ पर नेरुल की इस लेक पर ये कार्यक्रम हो रहा है, ये पूरे भारतवर्ष में आज के दिन ये स्वच्छ जल स्वच्छ कल इस अभियान के उसमें कर रहा है, उस उपलक्ष्य में ये किया जा रहा है। और न केवल जैसे मैंने कहा कि यहाँ पर पूरे भारत में बहुत सी जगहों पर हो रहा है और इसका मेन उद्देश्य ये है कि हम खाली एक ही दिन ये सफाई अभियान ना रखें बल्कि इसकी एक आदत हमें पड़ जाए ताकि साल भर या अपने प्रतिदिन की दिनचर्या में भी हम ये सफाई अभियान अपने मन में अपने आसपास चालू रखें, ताकि जहाँ पर हम अपने मन को स्वच्छ करते हैं, हमारे जैसे मिशन में कहा जाता है कि हम जब ज्ञान लेते हैं तो हमारा मन स्वच्छ होता है, वहीं हमारा जब आसपास हमारा जो समाज है, हमारे जो आसपास के एरिया वो साफ़ सुथरे रहेंगे तो हमारा जो है जीवन है वो और भी स्वच्छता की तरफ बढ़ता चला जाएगा। और स्वच्छता का मतलब होता है कि आप प्रदूषण रहित कर रहे हैं, अपने स्वास्थ्य का भी ध्यान रख रहे हैं, तो स्वास्थ्य और स्वच्छता ये जुड़े हुए हैं। तो यही मेन उद्देश्य है कि स्वच्छता रहे, स्वास्थ्य रहे, प्रदूषण रहित रहें और हमारा सेवा भाव जो है वो भी इसमें जो है वो लगा रहे। आपका नाम? धीरज मल्होत्रा, संत निरंकारी मंडल से यहाँ नेरुल में रहता हूँ और मिशन में मैं एक प्रचारक की भूमिका निभाता हूँ। स्वच्छ जल स्वच्छ मन या कार्यक्रमासाठी उपस्थित श्री धीरज मल्होत्रा जी, श्री परशुराम बोगाडे जी और श्री वसंत गौड साहेब हे सर्वजण या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे सर्वांनी। आणि आज हा जो काही स्वच्छ जल स्वच्छ मन हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, यामध्ये आपल्याला काम करायचं असल्यामुळे मी बोलण्यात जास्त वेळ घेणार नाही, परंतु आता जे बोलताना त्यांनी सांगितलं की आपल्याला महानगरपालिका सर्व ठिकाणी मदत करते किंवा आमची टीम आलेली आहे, तर मी सांगेन की हे आमचं काम आहे। मी आपणा सर्वांना धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी आमची जी काही वॉटर बॉडी आहे किंवा आपला जो ज्वेल ऑफ नवी मुंबईचा एरिया आहे या स्वच्छ करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आला, मी आपणास धन्यवाद देतो। आपणास माहित आहे की स्वच्छ सर्वेक्षण मध्ये नागरिकांचा सहभाग हा सर्वात महत्त्वाचा आहे। नवी मुंबई महानगरपालिका 2023च्या स्वच्छ सर्वेक्षण मध्ये भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आलेली आहे व दुसऱ्या क्रमांकावर स्वच्छ शहर आहे भारतामध्ये व महाराष्ट्रामधील एकमेव शहर आहे। त्याचबरोबर कचरामुक्त शहरामध्ये 7 स्टार मानांकन, जे सर्वोच्च मानांकन मिळालेलं आहे ते आपण 7 स्टार मानांकन या महानगरपालिकेला मिळालेलं आहे। आणि हे मानांकन फक्त देशामध्ये 2च महानगरपालिकेला मिळालं, त्यापैकी एक नवी मुंबई आहे, महाराष्ट्रामध्ये एकमेव शहर आहे। त्याचप्रमाणे स्वच्छ सर्वेक्षण बरोबर माझी वसुंधरा अभियानही चालू आहे। या सर्व अभियानामध्ये नेहमी आपला सहभाग असतो, आपण वेळोवेळी सहकार्य करता, वेगवेगळ्या मोहिमा घेता आणि त्यामुळे आपण हे अचीव करू शकलो। आणि 2024चं सर्वेक्षण येऊ घातलं आहे, त्यामध्ये आपलं सर्वांचं सहकार्य असणारच आहे।